आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 57 संगमेश्वर आणि शृंगारपूर। बड्या साहेबिनीने प्रथम वेंगुर्ला बंदरातील वलंदेज कंपनीच्या वखारीस कळविले की आम्हाला विजापूर सोडून मक्केला जायचे आहे, तरी आमच्यासाठी एक गलबत तयार ठेवावे। परंतु वलंदेजांच्या जनरल रोठेस नावाच्या हफीसराने तिला चक्क नकार कळविला। नंतर ती अन्य व्यवस्थेने मक्केच्या यात्रेस निघाली। बादशहा अली आदिलशाह स्वतः तिला निरोप द्यावयास विजापुराहून तिकोट्यापर्यंत गेला। बाईच्या बरोबर इब्राहिम खानास देण्यात आले होते। बाई विजापुराहून निघाल्या त्या दिवशी तारीख होती चंद्र 2 जमादिलावल सुहूर 1061 दिनांक 25 डिसेंबर 1660। महाराजांनी कोकणात मांडलेली शरारत विजापुरात बादशहास समजली। नेहमीप्रमाणे तो खूप खवळला। त्याने लगेच शृंगारपूरकर सूर्यराव राजे सुर्वे यास एक खरमरीत पत्र लिहिले। पत्रातील मजकुराचा हिंदवी तर्जुमा असा: तो आमचा उघड शत्रू शिवाजी भोसला राजापुरावर चालून जात असता त्यास त्या अत्यंत दुर्गम अरण्या मार्गात तू का अडवले नाहीस? बरे झाले ते झाले। आता तो उन्मत्त शत्रू राजापुराहून परतून जवळ आला आहे, तरी तू त्यास कोंड। आदिलशहाने वरीलप्रमाणे हुकूम सूर्यरावास पाठविला। शिवाजी भोसल्याला अडविणे आणि पुराभूत करणे हे अति अवघड काम आहे हे बादशहाला पटलेले होते। या कामासाठी तूर्त तरी दुसरा कोणीही सरदार त्याला गवसत नव्हता। हा शाही हुकूम सूर्यरावास मिळाला आणि बादशाही शब्दांची मात्रा लागू पडली। एकच महिन्यापूर्वी ज्या सूर्यरावाने महाराजांची बाजू घेतली होती आणि त्यांच्या हुकुमाप्रमाणे वागावयास आरंभही केला होता, त्या सूर्यरावाचे मन एकदम फिरले। त्यांनी महाराजांशी झुंजण्याची तयारी सुरू केली। जन्मजात गुलामगिरीची ही जादू, स्वराज्याची निरोगी हवा त्यालाही मानवत नव्हती। राजापुरास जाण्यापूर्वी महाराजांनी संगमेश्वर येथे तानाजी मालुसरे आणि पिलाजी निळकंठराव सरनाईक यास ठेविले होते आणि त्यांना एक मोलाची कामगिरीही महाराजांनी सांगितली होती। कोकणी मुलखातील वाटा रस्ते कधी धड नसत, भयंकर पावसाने आणखीनच खराब होत। संगमेश्वराच्या आसमंत भागातील रस्तेही वाहतुकीस व प्रवाशास यातना देणारे होते। महाराजांनी ठरविले की हे रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत, म्हणून त्यांनी तान्हाजीला व त्याच्या बरोबरच्या सैन्याला हे रस्ते दुरुस्त करण्याचे काम सांगितले। एवढा मोठा शूर तानाजी आणि त्याचे सैन्य, पण त्यांना महाराजांनी काय काम सांगितले तर म्हणे, खोरी फावडी घेऊन रस्ते दुरुस्त करा। पण खरेच सांगा, रस्ते दुरुस्त करणे हे काय कमी महत्त्वाचे किंवा कमीपणाचे काम आहे काय? स्वराज्यासाठी जेव्हा भांडाभांडी करायची असेल तेव्हा तलवारीच हाती घेतल्या पाहिजेत, पण स्वराज्यासाठी जेव्हा मांडामांडी करण्याची नितांत आवश्यकता असेल तेव्हा हातात खोरी फावडी नांगर यंत्रे ग्रंथ लेखणी हातोडा इत्यादी साधनेच घेतली पाहिजेत। स्वराज्य हे सर्व विद्या सर्व कला सर्व विज्ञान सर्व शस्त्रे व सर्व अस्त्रे यांनी संपन्न असलेच पाहिजे, केलेच पाहिजे। ज्या स्वराज्यातील तरुण ही विधायक कर्तव्य विसरतात किंवा लक्षात येऊनही तिकडे दुर्लक्ष करीतात, की स्वराज्य सदैव मृत्यूच्या सरहद्दीवर उभे आहेत म्हणून समजावे। महाराजांची वर्षे महिने आठवडे दिवस आणि तास शत्रूशी युद्ध करण्यातच खर्च होत होते, पण त्या धावदौडीतच जे क्षण आणि जी निमिषे महाराजांना लाभत होती त्यातच ते शेती रस्ते उद्योगधंदे धरणे पाटबंधारे विद्या व्यापार इत्यादींकडे लक्ष देत होते। त्यांना फारच थोडा वेळ व संधी मिळत होती, पण तीही त्यांनी वाया दवडली नाही। यातच त्यांचे धोरण आणि अंतःकरण व्यक्त होते। कान्हाजी तानाजी पिलाजी आणि त्यांचे सैन्य संगमेश्वरास असा तळ देऊन होते
एवढ्यात एका काळ्या मध्यरात्री अकस्मात मराठी फौजेवर सूर्याजीरावाने फौजेसह येऊन झडप घातली. मराठी लष्करात गडबड उडाली. पण सारे सावध होते. एकदम सारे हत्यारे घेऊन उठले. तानाजीने ढाल तलवार घेऊन आपली तुकडी सूर्याजीरावाच्या ऐन तोंडावर आणली. पिलाजीही फौज बाहेर काढून शत्रूशी झुंजू लागला. जबरदस्त लढाई पेटली. रात्रीची वेळ. सूर्याजीराव भलताच लढाऊ होता. तानाजीच पुढे होता म्हणून त्याच्या पुढे सूर्याजीरावाचे काहीही चालेना. तानाजीने सूर्याजीरावाचा हल्ला मागे हटवीत नेला. दुसऱ्या बाजूस पिलाजी लढत होता. त्याने खूप जोराचा प्रतिकार चालविला होता. पण त्याच्यावर शत्रूचा जोर वाढत होता. सैन्यही खूप होते. अंधारातून बाण आणि गोळ्या येत होत्या. त्यामुळे पिलाजी बुजला. शत्रू पुढे पुढे अंगावर येऊ लागला. तानाजीने आपली आघाडी मात्र पक्की रोखली होती. त्याने अनेकांना लोळविले. पिलाजीची तारांबळ उडू लागली. शत्रू ओरडा करून पुढे येऊ लागला. आपल्याला हा सारा सहन होत नाही असे पिलाजीला दिसू लागले. त्याची स्थिती फारच विचित्र झाली. आता आपल्याला मारून शत्रू गावात घुसणार असे त्याला वाटले. तो फारच घाबरला. तानाजीला याचा अजूनपर्यंत सुगावा नव्हता. एवढ्यात त्याला शत्रूचा गलका ऐकू आला. तानाजीने आपल्या हाताखालच्या शिलेदारांस आघाडीवर लढत ठेविले व तो स्वतः पिलाजीच्या बाजूस धावला. तानाजी पिलाजीच्या बाजूस येऊन पाहतो तो काय, पिलाजी ढाल तलवार टाकून देऊन पळत सुटला होता. त्याचा हा असा पळपुटेपणा तानाजीने पाहिला. त्याचे मस्तकच खवळले. तो लगोलग तसाच धावत पिलाजीच्या मागे लागला. पिलाजी फारच भ्याला होता. त्याला अंधारात कल्पनाही नव्हती की आपल्या मागे तानाजी धावत येतोय. तानाजी फारच रागावला होता. नामर्दपणाचा तानाजीला भारी राग यायचा. तानाजीने पिलाजीला गाठले आणि एकदम त्याची मागून मानगूट पकडली. पिलाजी घाबरून ओरडला. त्याला घाम सुटला होता. त्याचे सगळे अंग कापत होते. धाप लागली होती. तानाजीने त्याला माघारी खेचून चांगलीच शोभा मांडली त्याची. तानाजीचे ते कडक शब्द त्याने त्याचा खूपच पान उतारा केला. नामर्दासारखा पळतो काय? अरे कुणाची अवलाद तुझी? निळकंठराव सरनाईकाची ना? मग तुझा तो म्हातारा स्वर्गातून काय म्हणेल? अवघड वक्ताला बायकाही धीर सोडित नाहीत. अशा आशयाच्या शब्दात पिलाजीचा धिक्कार करीत तानाजीने त्याला ओढीत ओढीत लढाईच्या आईने तोंडावर आणले. गनिमाशी मोठ्या कडाक्याने मराठ्याने झुंजत होते. तानाजी पिलाजीला झोंबऱ्या शब्दात म्हणाला, अरे गड्या, ह्या लढाईत म्या तुझा पाठीराखा असता तू आपल्या माणसांना टाकून पळत सुटलाय. तुला काय म्हणावं तरी काय? आणि आधी मारे बडाया मारत होतास. कुठे रे गेल्या त्या तुझ्या गमज्या? आपल्या शिवबाराजाने तुला एवढ्या मोठेपणास चढवून पदरी सांभाळले, ते असं आपले लष्कर टाकून पळून जाण्यासाठी? अरे काही थोडी खंत? अशा परखड शब्दात तानाजीने पिलाजी सरनाईकाचा उद्धार केला. आणि जवळच एक मोठा कासऱ्याचा दोर पडला होता. तो त्याने उचलला. त्याने एका हाताने पिलाजीला धरून ठेवलेच होते. आता हा काय करतोय हे पिलाजीला समजेना. समोर लढाई चाललीच होती. तानाजीने एका मोठ्या दगडाशी पिलाजीला धरले आणि सुभेदार काय करताय हे? तानाजीने सुभेदाराने त्याला दोरखंडाने दगडाशी आवळून बांधून टाकण्यास सुरुवात केली आणि खरोखर तानाजी मालुसऱ्याने त्याला पक्के बांधून टाकले. पिलाजीची करून गत झाली. तानाजीने त्याला असं का बांधले? पिलाजीला जणू शिकविण्याकरिता की बघ समोर ही मराठी मर्दांची अवलाद कशी लढते. लढाईत गनिमा मोहर हे असे पक्के उभे राहायचे असते. बांधून टाकल्यागत एक पाऊलही माघारी घ्यायचं नाही. पळ आता, तू कुठे पळतोयस? तो धोंडा पाठुंगळी घे आणि पळ. आणि लगेचच तानाजी समशेर उपसून आणि ढाल घेऊन सूर्याजीरावाच्या लढत्या लष्करावर उड्या टाकीत धावून गेला. मराठे शत्रूशी लढतच होते. सूर्याजीरावाला वाटले होते की डाव जिंकला, पण मराठ्यांनी आडसर घातला. तानाजी ओरडत हर हर महादेव करीत आणि इतर आपल्या लोकांना चेतवीत शत्रूवर तुटून पडला.
भयंकर लढाई त्या रात्रीच्या घनतिमिरात उसळली. तानाजीने शृंगारपुरी सैन्याची पार त्रेधा उडविली, पार दानादान उडविली. सूर्याजीरावाची फौज फार मारली गेली. तानाजी आणि तानाजीचे लोक फार भयंकर आवाजात जयघोषाच्या आरोळ्या ठोकीत होते. तानाजीने उडविलेल्या हल्लकल्लोळात सारखा ओरडा होत होता. मधून शब्द ऐकू येत होते. कुणी ओरडत होते, अरे हुशार हो. कुणी ओरडत होते, अरे हान. कुणी म्हणत होते, दे, थांब, फेक, पोहोचव, वाचव, टाक, सोड, पळ, ने, परतव, पहा, फोड, तोड, घे, पाड, मार. सगळीकडे मुंडकी, तुटके हात, पाय, पागोटी, ढाली, तलवारी इतरस्त विखुरल्या होत्या. सूर्याजीरावाची दानादान उडविली तानाजीने. सूर्याजीरावाचा धीर सुटला आणि जी पळापळ सुरू झाली ती वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्यासारखी पार पळत सुटले. सूर्याजीराव आघाडीला एक माणूस उरला नाही. तानाजीचे लोक गरजत होते. तानाजीही त्यांना साथ देत हसत होता. नगारा वाजू लागला होता. आणि मग हसत हसत तानाजीने पिलाजीचा दोर सोडून त्याला मोकळे केले. लई थट्टा केली, पण तेवढीच, पुन्हा नाही. महाराजास हा लढाईचा प्रकार समजला. ते संगमेश्वरास येण्यास निघाले. महाराज संगमेश्वरानजीक आल्याचे समजताच तानाजी व पिलाजी मोठ्या उत्साहाने महाराजांच्या समोर निघाले. त्यांनी आपल्याबरोबर आपली पराक्रमी फौजही घेतली. पिलाजी सरनाईक जरा 4 पावले आधी पुढे गेला. महाराजांना मुजरा करून त्याने सांगितले की तानाजी सुभेदार मागोमाग येतच आहेत. तानाजी सुभेदार आले. तानाजीला सर्वजण सुभेदार म्हणत. तानाजीने मोठ्या आनंदात महाराजांना मुजरे घातले. लढाई फत्ते केल्याचा आनंद होता तो. महाराजांनाही अतिशय आनंद झाला. त्यांनी तानाजीचा व त्याच्या सर्वच सैन्याचा मोठा मान केला. महाराजांना युद्धाची सर्व हकीकत समजली. परंतु सूर्यरावाने एकदा आपणास वचन देऊन आता असे फसवलेले पाहून महाराज फारच चिडले. तरीही महाराजांनी राग गिळला. अजूनही समजावून सांगून सूर्यरावास पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य कार्यात सामील करून घेऊ शकू असे त्यांना वाटले. आणि अगदी लगेच आपला एक हेजीब त्यांनी शृंगारपुरास सूर्यरावाकडे पाठविला. हेजीब सुर्व्याच्या घरी आला. एवढी पापे करूनही तो उदार महाराजा आपल्या दारी समजोत्यास वकील धाडतो आहे हे पाहून त्या सूर्यराव सुर्व्यास काहीही वाटले नाही. हेजिबाने महाराजांच्या वतीने स्पष्टपणे त्याला म्हटले, राजेसाहेब, आपण महाराजांचा कौल घेऊनही बादशहास सामील झालात. आपण आजवर महाराजांचे खरोखर फार अपराध केले आणि संगमेश्वरास आमच्या फौजेवर रात्री बेधडक छापाही घातलात. हा अपराध तर फारच मोठा झाला. आपणच सांगा, या आपल्या आगळिका महाराजांनी कशा सहन कराव्यात. सूर्यराव राजे आपल्या कानांची खिंडारे उघडी ठेवून परंतु मनाची घागर पालती ठेवून हेजिबाचे बोलणे ऐकत होते. हेजिबाने लगेच महाराजांचा खास निरोप होता तो सूर्याला सांगितला. तो निरोप असा होता, राजे, आपण महाबाहू आहात. पालीचे राजे जसवंतराव हे आम्हाला भिवून आपल्या आसऱ्यास येऊन बसले आहेत. आमच्याशी गनिमाई करणाऱ्या जसवंतरावांचा मुलूक काबीज करावयास आम्ही सज्ज झालो आहोत. तेव्हा आपण स्वतः जातीने पालीच्या मुक्कामी आम्हास न चुकता येऊन भेटावे. आपण आमचे भय धरू नये. आपणास कौल मिळेल, पण जर घमेंडीने फुंद होऊन आपण तेथे आलाच नाहीत तर आपलाही नतीजा जसवंतरावाप्रमाणे होईल. आमच्या इतराजीतून आपणास वाचविल असा कोणीही मौजूद नाही. महाराजांचे म्हणणे सूर्यरावाने अगदी थंडपणे ऐकून घेतले आणि हेजिबास निरोप देऊन म्हटले की आपण पुढे जा, मी मागाहून येतो. हेजीब महाराजांकडे संगमेश्वरास परत आला. त्याने सूर्यरावाचा करिना एकांतात राजश्री साहेबांना सांगितला. सुरवापालीच्या मुक्कामावर येतो की नाही ते लवकरच दिसणार होते. महाराज
फौज घेऊन जसवंतरावाच्या पालीवर चालून गेले. ती सबंध जहागीरच तडकाफडकी काबीज झाली. ज्यांनी आडवे येऊन विरोध केला ते सजा पावले, परंतु अनेक योग्य पुरुषास महाराजांनी कौल दिला. पिलोजीराजे शिर्के हेही याच भागातले दाभोळचे वतनदार होते. दाभोळ कब्जा केले तेव्हाच शिर्के राजांच्या दाभोळच्या देशमुखीचे वतन महाराजांनी अनामत करून त्यांना कौल देऊन पदरी घेतले. पालीच्या जवळच एक चिरदुर्ग नावाचा किल्ला होता. फार उत्तम, फार प्रख्यात. चिरदुर्गाला महाराजांनी उंच व उत्तम तटबंदी करण्याचा हुकूम दिला. हा किल्ला म्हणजे या प्रांताचे जणू भूषणच आहे असे सूचित करण्यासाठी त्यांनी त्याला नवे नाव दिले, मंडणगड. गडावर किल्लेदार व सैन्य ठेवले. महाराजांचे राज्य झाले. प्रजा सुखावली. मांग, चांभार, गारुडी, भिल्ल, कोळी, कातकरी, सावकार, शिकलगार, फासेपारधी, बजवय्ये, पखवाजी, कोमटी, हलवाई, कुणबी, शेतकरी, गुरव, गवळी, धनगर, परीट, तेली, तांबोळी, रंगारी, शिंपी, कोष्टी, कुंभार, माळी, तमासगीर, न्हावी, गवंडी, सुतार, तांबट, लोहार, सोनार, कासार, वाणी, मराठे, ब्राह्मण वगैरे सर्व जाती जमातीचे लोक अतिशय आनंद पावले. पण हा अनुभव नेहमीचाच होता. स्वराज्य आणि त्यातून शिवराज्य आल्यावर कोणाला आनंद होणार नाही? होय, होते ना. असेही महाभाग, घोरपडे, मोरे, दळवी, ढोणे, घाटगे आणि कितीतरी पाली पाडाव झाली. महाराजांनी सुरव्याची फार वाट पाहिली, पण सुरवा बेगुमान झाला. कौल देऊनही मुलाजमेतीस न आला. येणेकरून महाराज संतप्त झाले. तिकडे सूर्यराव सुर्वे शृंगारपुरात आनंद करीत होता. महाराजांनी संगमेश्वराहून पालीवर स्वारी केली, पण आपल्याकडे मात्र आर्जवाचे वकीलच पाठवितात. त्या अर्थी ते आपल्यावर स्वारी करण्यास भीतच असावेत असा समज सुर्व्याने करून घेतला होता. त्याने प्रथम फौजही जमा केली होती, परंतु आता शिवाजी आपल्यावर चालून येणे शक्य नाही असे समजून त्याने आपली फौजही रजा देऊन कमी केली आणि चिडलेले महाराज 15,000 फौज पायदळ घेऊन शृंगारपुरावर चालून निघाले. डोंगराच्या व झाडीच्या दाटीघाटीतून हे पायदळ निघाले. महाराज स्वतः पालखीत बसले होते. सूर्यरावास त्याच्या हाशमांनी ही बातमी घाबऱ्या सांगितली की शिवाजीराजा 15,000 हाशम घेऊन चालून येतोय. सूर्यरावाने ही बातमी ऐकली आणि त्याची घमेंड उडाली. तो घाबरून गेला, कारण लढायचे म्हटले तरी त्याची फौजही जागेवर नव्हती. त्याला वाईट वाटले. तो आपल्या साथीदारांना म्हणाला, शिवाजीराजा शिनगारपुरावर येतोय. तो तर पुरा बळवंत, कपटाची लढाई करणारा, फौजही थोर. त्या बळापुढे आपला टिकाव कसा लागावा, हा समिंदर कसा पार करायचा? त्यांनी सोबत्यांशी सल्लागल्ला केला आणि फार महत्त्वाचा व निर्धाराचा निर्णय ठरविला. पळून जायचा आणि खरोखरच भराभरा सगळी माणसे घेऊन घरदार, धनदौलत आणि इतर पसारा टाकून सूर्यराव पळाला. गावातही पळापळ उडाली. शृंगारपूर हे गाव डोंगरपट्टीत अगदी झाडीत बसलेले होते. सुर्व्यांचे घराणे फार जुने. शृंगारपुरात राहून ते दौलतीचा कारभार बघत. कधीकधी त्यांचा मुक्काम प्रभावळीलाही असे. संगमेश्वरापासून शृंगारपूर सुमारे 7 कोसांवर होते. सूर्यरावाचा गावात मोठा थोरला वाडा होता. एखाद्या राजासारखा थाट होता, पण त्याचे मन मात्र गुलाम होते. शिवाजी महाराज त्याला त्याचे अनंत अपराध माफ करून पदरी घेण्यास तयार होते. ते त्याचे आर्जव करीत होते. तरी हा जन्मजात गुलाम आदिलशहा बादशहाचेच हुकूम झेलीत होता आणि स्वराज्यावर घाव घालीत होता. बादशहा यांचा स्वामी, शिवाजीराजे यांचे वैरी. महाराजांची पालखी आणि फौज वेऱ्याचा वैध घेत होती. दाट झाडी खालून ऊन सावलीची मौज अनुभवित मराठे वेगाने चालले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. नागांनी टाकलेल्या काती जागोजाग चकचकत पडलेल्या होत्या.
मोर इकडे तिकडे धावत होते. अनेक वन्य पशूंची गर्दी वाटेवरच्या जंगलात होती. दुरून शृंगारपूर दिसू लागले. गाव जवळ आला. महाराज विचार करीत होते. हल्ले कसे चढवायचे, सूर्यरावाशी कसे कसे लढायचे. एवढ्यात बातमी आली की शृंगारपुरात सूर्यराव नाहीच. तो घाबरून पळून गेला. ही बातमी ऐकून महाराजांना वाईट वाटले, कारण त्याला कडक शिक्षा करण्याची त्यांची इच्छा राहून गेली. फौज गावात शिरली. पालखीत बसूनच महाराजही गावात प्रवेशले. गाव जवळजवळ ओस पडला होता. महाराज सूर्यरावाच्या वाड्यात शिरले. वाडाही ओस होता, पण न जाणो कुणी लपून दगा करील हे भय. हत्यारे घेऊन मराठी हाशमांसह महाराज वाड्यात गेले. तेथे एके ठिकाणी उंची मसनद, लोड वगैरे आसन होते. हे आसन म्हणजे सूर्यरावाचं सिंहासन. महाराजांनी ते पाहिले. त्यांच्या मस्तकात चीड घुमसत होती. ते रागारागाने त्या आसनापाशी गेले आणि थाडकन लाथ मारून ती गादी त्यांनी उडवून दिली. दिनांक 29 एप्रिल 1661. सूर्यरावाची गादी महाराजांनी लाथेच्या ठोकरीने उधळून दिली. पारतंत्र्याची ही आणि अशी सारीच चिन्हे महाराजांना असह्य होत होती. ही देवधर्माची भूमी मुक्त करावी आणि हिंदवी स्वराज्य बलाढ्य करावे याचसाठी महाराजांच्या तनमनाचा अहोरात्र अट्टहास होता. जर त्यांना स्वजनांनी एका सुरात साथ दिली असती, निदान विरोध केला नसता, तर हिंदवी स्वराज्याच्या मर्यादा नर्मदा ओलांडून केव्हाच दिल्लीकडे सरकल्या असत्या. पण महाराजांना झगडावे लागले आपल्याच चंद्ररावाशी आणि सूर्यरावांशी. शृंगारपूर काबीज झाले. जावळीतून जसे चंद्ररावाचे कायमचे उच्चाटन झाले, तसेच शृंगारपुरातून सूर्यरावांचेही झाले. शास्त्री नदीच्या परिसरात हिंदवी स्वराज्याचा अंमल बसला. जसवंतराव दळवीचीही जहागीर संपली. महाराजांनी कोकणच्या दक्षिणार्धात केलेली ही दुसरी स्वारी पुरेपूर फत्ते झाली. पण संपली मात्र नाही, कारण दक्षिणेस अजून आदिलशाही आणि फिरंगी अंमल बऱ्याच मोठ्या प्रदेशावर होता. शिवाय वारंवार छंद फंद करून राजकारणे खेळणारे सावंत भोसलेही होते. स्वराज्याची सत्ता प्रस्थापित करण्यातच महाराजांना फार मोठी शक्ती आणि वेळ खर्च करणे भाग पडत होते. स्वराज्य बळकट करण्यासाठी ते त्यातूनच सावधतेने प्रयत्न करीत. पण उद्योगधंद्यांनी, व्यापाऱ्यांनी आणि धनधान्यांनी ते समृद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली स्वस्थता व स्थिरता त्यांना लाभत नव्हती. ते त्यातूनही शक्य तेवढे साधित होते. आम्ही शुभाचे मावळे